संतोष देशमुख हत्याकांडामुळे राज्यभरात खळबळ माजलेली असताना आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे। बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात अमानुष मारहाणीचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे। एका व्यक्तीला निर्घृणपणे मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये दिसतंय की एका व्यक्तीला 2 ते 3 जणांनी पकडलं आहे, तर दुसरी एक व्यक्ती तिला बॅटने अतिशय अमानुषपणे मारहाण करत आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या असं या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। सतीश भोसले हा भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचिटणीस आहे। मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही। मात्र मारहाण करत असलेला व्यक्ती हा सतीश भोसले असून तो भाजपचा पदाधिकारी आहे। स्वतः त्याने आपण रागातून मारहाण केली असल्याचं एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय। विशेष म्हणजे ही व्यक्ती भाजप आमदार सुरेश दस यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होत आहे। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या मारहाणीचा व्हिडिओ X वर शेअर करत हा सुरेश दस यांचा कार्यकर्ता आहे का असा सवाल केला होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशाने शिरूर पोलिसात दिनांक 6 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित आरोपी सतीश भोसले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरोधात नुकतीच आणखी एक तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे।